विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला चलन हा शब्द दिसतो आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे चलन म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा एक राशी बदलते तेव्हा दुसरी पण बदलत असेल तर त्याच बदलास चलन म्हणतात. व्हेरिएशन, प्रपोर्शन. मग त्याचं चिन्ह काय असावं? मग हे असं काहीतरी दिसतंय ना. मग ग्रीक लेटर आहे ते, त्याला अल्फा म्हणतो आपण. मग चलनाचं हे चिन्ह आहे. मग दोन प्रकारे त्याला बोललं जातं, समचलन आणि व्यस्त चलन. या दोन राशींमध्ये म्हणजे दोन राशी घेऊया, एक्स आणि वाय घेऊया आणि चिन्हांचा वापर करूया. मग समचलनासाठी लक्षात ठेवा, एक्स आणि वाय यामध्ये समचलन आहे तर असं दाखवलं जाईल. आणि व्यस्त चलनासाठी एक्स आणि हा अल्फा दिसतो ना, आणि 1/y असं लिहिलं जाईल. हे व्यस्त चलनासाठी. आपण समचलनाचा जास्त आत्ता इथेच विचार करणार आहोत. मग समचलनाला म्हणजे एक्स आणि वायमध्ये समप्रमाण आहे किंवा समचलन आहे असं बोललं जाईल. म्हणजे नेमकं काय? जर एक राशी म्हणजे एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात वाढत जाते, किंवा एक संख्या घटली तर दुसरी पण त्याच प्रमाणात घटते. यालाच आपण समचलन असं इथे संबोधूया. ठीक आहे. तर याच्यावर काही आपण चिन्हांचा वापर कसा करावा यासाठी पुढे जाऊया. ठीक आहे. तर नीट लक्ष द्या. इथंच चलनाचे चिन्ह वापरून लिहा असं बोललं गेलं आहे. नीट लक्ष द्या. चिन्हाचा वापर करायचा म्हणजे अल्फाचा वापर करायचा. जसे असं मी दाखवलं की नाही, जसे समचलनाला असं. हो, तर उदाहरण घेऊया. उदाहरणामध्ये काय म्हटलंय बघा, एम हे एनशी समचलनात आहे. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन. समचलन म्हणजे यम आणि यन. उत्तर काय काढलं बघा, यम आणि यन यामध्ये समचलन आहे. हे चलनाचं हे चिन्ह टाकलं आहे. इथे एस आणि पी घेऊया. दोन राशी. एस हे पीच्या वर्गाशी समचलनात आहे. म्हणजे एस लिहायचा आणि पीचा वर्ग ना. पीचा वर्ग म्हणजे एस आणि पी वर्ग यामध्ये समचलन आहे. लक्षात आलं असेल. तर तिसरं उदाहरण घेऊया अजून. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात बदलते. समप्रमाण काय आणि समचलन काय सेम असतं. वर्तुळाच्या क्षेत्रफळ आणि त्रिज्या म्हणजे दोन घटक दिलेले आहेत. या दोन घटकांमध्ये मला समचलन हवं आहे. मग क्षेत्रफळाला ए म्हणतो आपण, एरिया, आणि वर्ग आपला त्रिज्येला आर म्हणतो, रेडियस. मग वर्ग ना त्याचा, रेडियसचा वर्ग म्हणजे आरचा वर्ग, म्हणजे ए आणि आर वर्ग यामध्ये समचलन आहे असा इथे अर्थ दिला जाईल. ठीक आहे. आता वाय हे एक्सच्या समप्रमाणात बदलते असा प्रश्न केला. म्हणजे वाय आधी घ्यावा लागेल ना, आणि एक्स ना यामध्ये समचलन. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल लिक्विड असतं की नाही ते, व तिने कापलेले अंतर, मोटार अंतर कापते की नाही, ह्या एल आणि डी मध्ये समचलन आहे. म्हणजे पेट्रोल आणि अंतर यामध्ये समचलन, म्हणजेच एल आणि डी याच्यामध्ये समचलन आहे. मग हे चलनाचं चिन्ह वापरून आपल्याला समचलनाविषयी समजलं असेल. आपण नंतर व्यस्त चलनाचं पाहूया, पण आत्ता इथे आपण समचलनाचंच पाहत आहोत. ठीक आहे. तर काही उदाहरणे पाहूया, उदाहरणे सोडूया. आपल्याला काय काय समजतं ते पाहूया आणि समजेल असंच मी शिकवेल. आता तुमच्यासाठी फॉर यू म्हटलेलं आहे. फॉर यू चलनाचे चिन्ह वापरून लिहा अशी 4 उदाहरणे तुम्हालाच दिली आहेत आणि तुम्ही सहज करू शकाल. आणि नक्की मला माहीत आहे
तुम्ही ते करालच आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं टाकली तरी चालेल. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे चलन हा शब्द दिसतो. समचलनाविषयी चाललं आहे आपलं काम आणि काहीतरी ट्रिकी आयडिया मोठ्या गुणाकारांसाठी, भागाकारासाठी. हा इथे समचलन म्हटलं की भागाकार लागतो आहे तुम्हाला. इथे भागाकाराची गरज भासणार आहे. भागाकार, बापरे, भागाकार म्हटला की वर्गातले निम्मे विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही, हमखास सांगतो. मग भागाकारासाठी सोपी ट्रिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, ती मात्र नक्की पहा. हा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर त्या लिंकवर जा आणि तुम्हाला गुणाकार भागाकाराविषयी सोप्या पद्धती त्याच्या दिल्या आहेत त्या शोधा, नक्की शोधा. आणि मग नंतर तुम्हाला भागाकार सहज सोपा वाटणार आहे. समचलनाला भागाकारची गरज आहे. मग कसं काय? हे दोन राशी आहेत एक्स आणि वाय. बघा इथे एक्स म्हणजे पेनांची संख्या आणि पेनांची किंमत, असं दोन गोष्टी घेतल्या आम्ही. तर मग 3 पेन आणि त्याला 12 रुपये लागले. 5 पेन, पेनांची संख्या 5 आणि त्याला 15 रुपये झाले. आणि 12 पेन घेतले तर 36 रुपये. आणि मी भागाकार करून पाहतो प्रत्येकाचा. मग 3 म्हणजे भाग देणे. 3 1 3, 3 चोक 12. बघा 1/4 उरलेला आहे. इथे पहा, इथे काय, 5 1 5, 5 त्रिक 15 असा भागाकार. इथे 12 1 12, 12 त्रिक 36 असं. याला म्हणतात भाग देणे. इथे भाग दिला आपण, ठीक आहे. आता समजा मी इथे 4 घेतला, इथे 4 घेतो, 3च्या जागी 4 घेतो. 4 1 4, 4 त्रिक 12 हे उदाहरण दाखवलं तुम्हाला. मग 1/3 इथे येतो, इथे 1/3, इथे 1/3, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 1/3 दिसतो. म्हणजे याचा अर्थ एक्स भागिले वाय सारखा येतो आहे, समान प्रमाणात आहे. याचा अर्थ केची किंमत समान येत आहे. के हा स्थिरांक असतो, स्थिरांक लक्षात ठेवा. हे याला स्थिर अंक, स्थिर पद म्हणतात. बघा इथे पण इथे पण इथे पण सारखेच आकडे येतात, म्हणजे केची किंमत कॉन्स्टंट समान, म्हणजे ती समान आहे, स्थिर आहे. उदाहरण घेऊया कशा प्रकारे हे घडलं, हे कसं काय घडणार आहे. तर समचलनाविषयी माझ्याजवळ ट्रिक्स आहे. कशी काय असं उदाहरण असेल. 7वी पासून समचलन, व्यस्त चलन हे सुरू झालं आहे. मग जर ए हे बीशी समचलनात असेल तर खालील सारणी पूर्ण करा. ही सारणी पूर्ण करायची आहे. म्हणजे जिथे रिकाम्या जागा आहेत तिथे फिलअप करायचं आहे. मग कसं काय भरणार? डायरेक्ट जर भरायचं म्हटलं कसं काय करणार? तर मी सांगितलं तुम्हाला ए भागिले बी बोललो आहे ना, ए भागिले बी घेतलं तर इथे सुद्धा ए भागिले बीच घ्यायचा. बघा ए भागिले बी, ए भागिले बी. काय करणार सर? ए भागिले बी म्हणजे ह्या किमती दिल्या आहेत, इथे इथे दिल्या आहेत, पण इथे नाही ना. मग जे दिलं नाही ना ते इथे घेऊया, बरोबर. मग हे दिलं आहे किंवा हे कोणतंही एक घेऊया, हे घेऊया. मग 1/5 बरोबर. बघा एची किंमत 1 घेतली, बीची 5 घेतली, इथे झालं. आता एची किंमत 3 घेतो मी आणि बीची किंमत इथे मला काढायची आहे. बीची किंमत माहीत नाही. आता तिरकस गुणाकार जमायला पाहिजे. मग बीने एकाला गुणलं तर काय घडणार आहे? तर घडणार आहे 1 बी.
आणि 5ने 3ला गुणलं तर 5 त्रिक 15 झालं. एक बीची किंमत 15 म्हणजे बीची किंमत 15 इथे लिहायला पाहिजे. पक्क झालं हे तुमचं इथे उत्तर झालं. इथे तुम्ही भरू शकता. आता याच्यासाठी बोलूया. इथे सुद्धा सर तुम्ही काय सांगितलं a/b, इथे पण a/b चालेल, पण समान दोघं हो ना, समानच ना, के कॉन्स्टंट असतो ना, समानच व्हॅल्यू राहतील. मग ही घ्या, दोन्ही गोष्टी दिल्या, किंवा ही घ्या, ही घेतो. आता चला 2/10 बरोबर एची किंमत दिली नाही सर, ए जसाच्या तसा घेऊया, पण बीची दिली आहे. मग बीची इथे 25 दिली आहे ना, तर 25 घेऊया. आता मात्र यांचा तिरकस गुणाकार करू. 10 गुणिले ए बरोबर. मग 10 गुणिले ए बरोबर 2 गुणिले 25. 2 गुणिले काय बोलला 25. आता ए ह्याच साईडला राहू देतो आणि 2 गुणिले 25 आहे ना सर, आणि छेदामध्ये हा 10 गुणिले आहे, तर त्याला इथे इकडे यायला काय हरकत आहे, छेदात घेऊया, त्याला छेदात घेऊया. आता 2च्या पाड्यात 10 आहे, बेक बे, बे पंचे 10, पुन्हा 5ने 25ला भाग जाईल, म्हणून 5 1 5, 5 5 25. म्हणजे तुम्हाला इथे छानशी किंमत मिळत आहे. कोणाची किंमत, एची किंमत मिळत आहे. 5 आहे, 5 5 1 5 5 5 छेदात 1 म्हणजे 5च, म्हणजे एची किंमत मिळाली. म्हणजे त्या बॉक्समध्ये, त्या टेबलमध्ये, त्या सारणीमध्ये एची किंमत आपण इथे भरू शकतो. पक्क झालं. याच्यामध्ये आपण ती किंमत टाकू शकतो. किती 5. आता हे मात्र तुमच्यासाठी मी ठेवतो. म्हणजे एची किंमत 6 असताना बीची किंमत किती होणार, हे तुम्ही करायचं आहे बाळांनो, तुम्ही करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी काढल्या, तिसरी गोष्ट तुम्ही करायची आहे फॉर यू. ठीक आहे. चला असंच आणखी एक उदाहरण दाखवतो, म्हणजे पक्क होऊन जाईल. सफरचंदाची संख्या आणि त्याची किंमत यात मात्र समचलन आहे. यावरून खालील सारणी पूर्ण करा. ठीक आहे, सोपं आहे. तर मग इथे 2 गोष्टी मानून घेऊ, एक्स आणि वाय. 2 घटक लागतात ना, म्हणजे संख्येसाठी आणि किंमतसाठी एक्स आणि वाय. आता सर इथे 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 4 ठिकाणी भरायचं आहे, शेवटचं तुमच्यासाठी आहे. या 3 गोष्टी करून दाखवतो मी. ठीक आहे. तर मग सर तुम्ही एकदम सोपी आयडिया सांगितली आम्हाला, की एक्स घ्यायचा, छेदात वाय घ्यायचा, पुन्हा एक्स घ्यायचा, छेदात वाय घ्यायचा, आणि बरोबरचं चिन्हमध्ये द्यायचं. हां सर इथे दोन्ही किमती आहेत ना, त्या लेफ्टला टाकून द्यायच्या. मग लेफ्टला टाकून देऊ ना, 4 टाकूया आणि 32 ठेवूया. बघा याच्या किमती एक्स आणि वाय ठेवल्या. आता हे मात्र मला करायचं आहे. म्हणजे एक्सची किंमत 8 असताना वायची किंमत किती, हे मला बनवायचं आहे. मग एक्सची किंमत टाकून देऊ 8, वायची किंमत काढूया तिरकस गुणाकाराने, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 4 गुणिले वाय, 4 गुणिले वाय बरोबर मग 32 गुणिले 8, 32 गुणिले 8. मग वाय लेफ्टलाच राहील, डाव्या बाजूला राहील, हे मात्र जागच्या जागी. आणि 4 तिकडे गुणिले आहे सर, इकडे येऊन भागिले येणार. ठीक आहे. मग 4च्या पाड्यामध्ये 8 आहे, 4 1 4, 4 2 8 झालं. छेदात काहीच नाही, आता एकच आहे, जाऊ दे त्याला. मग वायची किंमत मिळाली 32 2 64, वाय मिळाला. हे आपल्याला इथे छान असं काम झालेलं आहे. म्हणजे 8च्या खाली आपल्याला 64 ठेवता येईल आता. ठीक आहे, समजलं असेल हे तुम्हाला. आता 12च्या खाली काय राहील हे पाहूया. ठीक आहे.
12च्या खाली काय येणार रे बाबा? इथं पाहूया ना, इथे सर तुम्ही असंच लिहिता ना, x/y x/y आणि इज इक्वल टू मध्ये करतात. इथे परिपूर्ण किमती दिल्या आहेत तर त्या लेफ्टला ठेवायच्या. 4/32 इज इक्वल टू, आता एक्सची व्हॅल्यू घेऊया ना 12 आणि अपॉन वाय. वाय माहीतच नाही हो, वाय काढूया. तिरकस गुणाकार 4 × y इज इक्वल टू, हे घेऊया दोघं गोष्टी, 32 × 12. आता सर वाय इथेच राहील, हा 4 मात्र इकडे ट्रान्सफर होईल. ओके, चालेल ना. 4च्या पाढ्यात 12 आहे. 4 × 4 4 × 12. मग काय 32 × 3 करायचा. सर काय येईल? 3 × 6 आणि 3 × 9. बापरे, आलं रे बाबा, वायची किंमत मिळाली. म्हणजे मला इथे ह्या बॉक्समध्ये इथे ठेवता येणार 96. आता इथे पाहिजे, इथे काय सर वायची किंमत दिली, एक्सची पाहिजे. पाहूया, ते पण करूया. हां सर, तुम्ही आम्हाला शिकवलं आहे की एक्स वर घ्यायचा, छेदात वाय, पुन्हा x/y भागाकार करायचा आहे. सर गुणोत्तर समान येतं म्हणून समान गुणोत्तर लिहितो आपण. इथे किंमत भरायची आहे. हा 56y दिला आहे, वायची किंमत एक्सची काढायची आहे. तर त्यासाठी मात्र आपल्याला इथे असं घेतो की नाही, पण असं घेतो. मग लेफ्टला आपण ठेवून देऊ 4/32 इज इक्वल टू. हां, आता आपल्याला काय करायचं, 56 वायची व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे 56. मग एक्सची व्हॅल्यू काढायची आहे त्या सारणीनुसार. मग काय करूया आता काय करूया, तिरकस गुणाकार करूया. हां, तिरकस गुणाकार कसा होईल, 32 × x इज इक्वल टू 4 × 56. हो की नाही? हा x जागच्या जागी इज इक्वल टू 4 × 56 अपॉन हा 32 बघा इकडे मल्टिप्लाय आहे की नाही, गुणिले आहे, तो भागिले येतोय ना. येऊ दे भागिले, 32 आला. आता भाग देऊया. मग 4च्या पाड्यात आहे रे बाबा, किंवा मग हां इथे आहे ना, 4 × 4 4 × 8 32 झालं यांचा भागाकार. पण 8ने 56ला भाग जातो ना. मग 8 × 8 8 7 56, म्हणजे सर 7 आला आणि गुणिले 1 7च ना. मग एक्सची किंमत तुम्हाला मिळाली. एक्सची किंमत 7. ही किंमत तुम्ही त्या विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल पाहूया. प्रॅक्टिस सेटमधलंच आहे. एम डायरेक्टली व्हेरिएशन आहे, म्हणजे समचलनात एन, एम आणि एन यामध्ये समचलन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग इथे एम आणि एनची व्हॅल्यू दिली आहे दोघं. मग दोघं दिले आणि मग एक दिले तर दुसरी पाहिजे. मग असं उदाहरण असेल तर सर ते आपण सारणी भरायचो. मग तसंच करायचं का? हो करा ना, तसंच करा. मग करूया. सर इथे एम लिहूया का, आणि इथे काय लिहूया, एन. हो सर, पुन्हा लिहूया का? लिहूया. लिहू. हां, आता एम आणि एनच्या व्हॅल्यू तर दिल्या आहेत दोघं. मग दोघं दिलेल्या आहेत एम एनच्या व्हॅल्यू. मग एममध्ये 154 ठेवून देऊ आणि एनमध्ये हा 7 ठेवूया. इज इक्वल टू, एमची व्हॅल्यू माहीत नाही सर, ती तर फाइंड आउट करायची आहे. हां, एन मात्र इथे माहीत आहे. मग हा अपॉन एन आहे ना, 14 घेऊया. मग तिरकस गुणाकार करूया याचं. मग 7 × एम बरोबर मग 154 × 14. मग काय हो, सोपं आहे आता सर. आता आम्ही तो 7ला इकडे आणणार, छेदात घालवणार आणि याला इथे भाग देणार. 7ने इकडे पण भाग जातो, इथे पण जातो, पण इथं देतो ना
सोप्या पद्धतीने 7 1 7 7 दुने 14. आणि मग सर काय येईल उत्तर? यांचा गुणाकार दोघांचा, बे चोक 8. मग काय येईल रे? बे पंचे 10, एक हातचा आणि बे एक बे, आणि मग 3 एक हातच्याचा तो एक घेतला, 308. एमची व्हॅल्यू मिळाली, हो की नाही? एमची व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे मिळाली. आणि तेच तर विचारलेलं होतं आपल्याला. बघा ना, एमची किंमत काढा. किती छान विचारलं होतं. म्हणजे हे समचलन होतं म्हणून आपण असं करू शकलो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी दिल्या होत्या, त्या लेफ्टला घेतल्यात आणि ह्या दोघांसाठी राईटला. झालं रे. काय सोपं नाही का? अशीच उदाहरणं तुम्हाला तुमच्या पुस्तकात मिळतील आणि ती शोधायची आणि करायचीच नक्की, आणि आपल्या शिक्षकाला दाखवा. आणि जर तुम्हाला इथे हे विचारलं काय, स्थिरांक काढा, असं विचारलं काय, स्थिरांक काढा, स्थिर पद काढा, स्थिरांक. स्थिरांक सांगायचं त्याला की ची व्हॅल्यू आमच्याकडे अशी आहे. काय सांगणार इथे? 7ने जर भाग दिला आपण याला, ह्या दोघांचा भागाकार म्हणजे स्थिर पद. काय होईल? एम छेदात एन ना, म्हणजे 154 भागिले 7 ना. मग 7 1 7 दुने 14, एक उरला, एकावर 4 14, 7 दुने 14. झालं. केची किंमत 22 आहे, असं तुम्ही त्याला सांगू शकतात, हो की नाही? स्थिर पद ना, फक्त काय स्थिर पद घ्यायचं. आणि मग चलनाचे समीकरण विचारलं तर सर चलनाचे समीकरण विचारलं. मग चलनाचे समीकरण किती सोपं आहे रे बाबा. सर हा एम आहे, हा एन आहे, असं असतं की नाही चिन्ह? असं असतं ना समचलनासाठी. पण मला केची व्हॅल्यू पुटअप करायची. मग कुठे के असेल? हे चिन्ह काढून टाकायचं आणि बरोबरचं चिन्ह लिहायचं आणि के लिहायचा, एन लिहायचा, आणि मग म्हणायचं एम बरोबर केची व्हॅल्यू काय आली? 22 ना. झालं तुमचं उत्तर. म्हणजे हे चलनाचे समीकरण झालं. हे चलनाचं समीकरण किती सोपं आहे. समचलनाचं समीकरण इथे हे झालं. लक्षात आलं का तुमच्या? छान लक्षात आलं असेल तर उदाहरणे घ्या आणि पटापटा सोडवा. ठीक आहे. ऑल दी बेस्ट. नंतरचा व्हिडिओ आपण व्यस्त चलनासाठी करणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक असतील त्या शोधा, गुणाकार भागाकार करा, ती सवय होईल आणि पुढे चांगले चांगले उदाहरणं तुम्हाला सहजगत्या सोडवता येतील. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. हो, आणि जर नवीन असाल ह्या चॅनलवर तुम्ही आपल्या गणित घरात, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होईल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे व्यस्त चलनावर आपण जात आहोत. व्यस्त चलन नेमकं काय असतं? जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की त्याच वेळी दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा त्या दोन संख्यांना आपण व्यस्त प्रमाणात असतात असं बोलू शकतो. म्हणजे जसं एक संख्या जर दुप्पट होत असेल, दुसरी लगेच निमपट होते. हो, म्हणजे जसं दररोजचे तुम्ही पुस्तकाची पानं वाचतात, मग त्याला किती दिवस लागतील याचं जर ताळमेळ बघितलं तर व्यस्त चलन तयार होईल. किंवा मजूर आणि एखाद्या कामाला लागणारे मजूर आणि कालावधी यांचं जरी बघितलं तरी तिथे व्यस्त चलन तयार होईल. कारण एक वाढतं तर दुसरं घटतं. हो, म्हणजे काम, काळ, वेग अशा गोष्टींसाठी व्यस्त चलन वापरलं जातं. समजा इथे बघा, ह्या दोन्हींमध्ये व्यस्त चलन आहे एक्स आणि वायमध्ये. मग ते अशा प्रकारे लिहिलं जाईल, लक्षात ठेवा कायमचं. त्याचं चिन्हांमध्ये रूपांतरण असं केलं जाईल. म्हणजे एक्स आणि वाय याच्यामध्ये व्यस्त नाही. हे बघा अल्फा
मध्ये समचलनासाठी सुद्धा अल्फा वापरला होता, परंतु इथे 1/y व्यस्त प्रमाण. ठीक आहे. हां, तर उदाहरणार्थ चिन्हातल्या खालील जी काही उदाहरणे दिली आहेत ती चिन्हात लिहायची आहेत. याचा अर्थ मी आता इथे उदाहरणे लिहिली आहेत आणि उत्तर पण लिहिलं आहे, आपला वेळ जास्त जाऊ नये यासाठी. पहिलं बघूया. ए हा बीशी व्यस्त प्रमाणात आहे. मग उत्तर काय लिहिलं? ए आणि बी याच्यामध्ये व्यस्त प्रमाण म्हणजे 1/b 1/b 1/b. म्हणजे इथे अल्फा असतोच. इथे बघा एफ आणि डी वर्ग यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण व्यस्त चलन आहे. याचा अर्थ एफ आणि डी वर्ग याच्यामध्ये अशा प्रकारे 1/, लिहावं लागेल. इथे बघा तिसरं उदाहरण. काम पूर्ण होण्यासाठी एखादं काम घेतलं आहे, त्याला मजूर लागतात, त्यासाठी वेळ काळ लागतो. हा मजुरांची संख्या आणि त्यासाठी लागणारा कालावधी यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे मजुरांना आपण वर्कर्स म्हणूया आणि कालावधीसाठी टाईम. ठीक आहे. म्हणजे डब्ल्यू आणि टी यांच्यामध्ये मजुरांची संख्या आणि कालावधी या दोघांमध्ये म्हणजे डब्ल्यू आणि टी यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. हे चांगलं लक्षात आलं असेल तर कोणतंही अशाच प्रकारची उदाहरणे तुमच्यासाठी फॉर यूसाठी करून ठेवलेली आहेत. बघूया का? चला मग. व्यस्त प्रमाण लक्षात ठेवा छानपैकी. छान लक्ष द्या. इथे फॉर यूमध्ये तुम्हाला काही उदाहरणे दिली आहेत. हो, तुम्हाला जमतील पण. राहू दे ना, वर्गमुळात असेल, घनमुळाचं बोलला असेल, कधी तरंग लांबी वारंवारता बोलला असेल, असू दे. पण 1/, असंच 1/, दॅट सेकंड ॲटम. ओके, हे तुम्हाला समजलं आहे आणि तुम्ही ती करणार. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंटवर म्हणजे मला छोटी छोटी उदाहरणे तुम्हाला दाखवायची आहेत. म्हणजे चलनाचा म्हणजे बघूया बोलण्याच्या आधी तुम्हाला हे काहीतरी अरे हा काहीतरी दिसतं व्यस्त चलन व्यस्त प्रमाण. हो, म्हणजे गुणाकारही लिहिला आहे. समचलनासाठी भागाकार हा शब्द वापरला होता, ती लिंक दिली आहे मी. आता गुणाकारासाठी व्यस्त चलन म्हणजे गुणाकार हा शब्द लक्षात ठेवा. हे दोन घटक आहेत 25 आणि 4. या दोघांचा गुणाकार 100 येतो. 20 आणि 5 यांचा गुणाकार 100 येतो. 12.5 गुणिले 8 म्हणजे यांचाही मल्टिप्लिकेशन 100 येतो. म्हणजे इथेही 100, इथेही 100, इथेही 100 म्हणजे स्थिर आकडा प्राप्त होत आहे. स्थिर पद आपल्याला मिळत आहे. म्हणजे के मानतो आपण स्थिरांकासाठी. म्हणजे याचाच अर्थ चलनाचा स्थिरांक मिळाला, स्थिर पद मिळालं. म्हणजेच आपण के म्हणूया त्याला. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार, पहिल्याला x मानलं, दुसऱ्याला y मानू, म्हणजे दोन्ही x गुणिले y म्हणजे के. हे चलनाचं समीकरण तुम्हाला बोलावं लागेल. ह्या गोष्टीला चलनाचं समीकरण आहे असं बोलावं लागेल. म्हणजे दोघांचा गुणाकार म्हणजे के, कॉन्स्टंट, स्थिर, अगदी स्थिरांक म्हणतो आपण त्याला. चालेल, इथं मी पुढे जातो आता. म्हणजे उदाहरणात असं कधीतरी विचारतात की चलनाचा स्थिरांक काढा, चलनाचे समीकरण लिहा. मित्रांनो छान लक्ष द्या. खालील चलन ओळखा. माहीत नाही कोणतं चलन आहे आणि सारणी पूर्ण करा असा शब्द आला तर XY म्हणजे ह्या दोन्ही घटक दिले, दोघांचा भागाकार करून पहा सारखा येतोय का दोघांचा? नाही येत. इथे 1/15 येतो, इथे 2/5 येतो किंवा 3/5 येतो. सारखा काही येत नाही. म्हणजे याचा अर्थ गुणाकार करून पाहू म्हणजे समचलन नाही, पक्क झालं. म्हणजे भागाकार जर समान आला असता तर समचलन आणि गुणाकार समान येत असेल तर व्यस्त चलन. बघूया मग. आता 2 गुणिले 30 करा, किती झाले? 60. 6 गुणिले 10 करा, किती होतात? 60. बघा x आणि y यांचा गुणाकार म्हटला आहे. म्हणजे हे रकाने भरायची आहेत तुम्हाला. इथे 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 असे रकाने भरायची आहेत. हां,
तर सारणी पूर्ण करायची आपल्याला. म्हणजे कळलं आपल्याला की व्यस्त चलन आहे एक्स आणि वाय. इथे म्हणू शकतो आपण एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे, व्यस्त चलन आहे असं बोलू शकतो आपण. व्यस्त चलन आहे कारण दोघांचा गुणाकार सारखाच आला. चला मग आता पुढे निघूया. म्हणजे ज्या अर्थी गुणाकार, म्हणजे आता तिथे आपल्याला असं शॉर्टकट मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली ही. बघा, एक्स गुणिले वाय, इथेही 60 सारखा, इथे पण सारखा, म्हणजे 60 दिसतोय. इथे पण 60च येणार आहे, इथं पण 60च येणार. म्हणजे पक्क आहे इथे सगळे 60 येणार आहेत खाली. म्हणजे मी जर असं एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय असं जर लिहिलं काही वावगं ठरणार नाही. जसं भागाकार मी तिथं लिहायचो समचलनासाठी, इथं व्यस्त चलन आहे. बघा इथे ना 6 गुणिले 10 सहज लिहून टाक. 6 गुणिले 10 हे दोन्ही आकडे दिलेत म्हणून लिही. इथे मात्र बघ एक्सची किंमत 20 आहे. एक्सची किंमत 20 बघा एक्समध्ये ठेवला आणि गुणिले वाय माहीत नाही, इथे माहीत नाही, हा काढायचा आहे. बघा इथे काय करू, हा 20 ना तिकडे भागिले जाऊ देऊ. ठीक आहे. मग 6 किंवा 10 60 असं बोलूया, 60 आणि भागिले हा 20 घेऊया. 20 बरोबर वाय. बघा 20 भागिले गेला आणि मग इथं 20 त्रिक 60 असं बोलूया. म्हणजे वायची व्हॅल्यू 3 झाली. मग म्हणजे इथे वायची व्हॅल्यू विचारली होती आणि ती आपल्याला मिळाली 3. आणि इथे नक्कीच त्या दोघांचा गुणाकार 60 येतो आहे. म्हणजे झालं तिथे काम. असंच आपण उदाहरण दुसरं घेऊया, हे घेऊया किंवा हे घेऊया, कोणतंही घेतलं तरी चालेल. मी शेवटचं घेतो, तुम्हाला दोघं हे सोडतो आणि हे शेवटचं लास्टचं घेतो मी. ठीक आहे. तर चौथं एक्झाम्पल त्याच्यातलं आहे रे बाबा रे, वायची किंमत 4 आहे. ठीक आहे. सर आपलं लिखाणाची पद्धत काय, एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय, दोन्ही ठिकाणी समान ना, इज इक्वल टू म्हणायचं. बस. आता वायची किंमत मात्र 4 दिली आहे आणि वरनी खाली किमती नाहीत, म्हणजे एक्सची किंमत विचारली आहे. वाय म्हणजे आधी मात्र हे जे माहीत आहे ते लिहून टाकायचे. हे घे किंवा हे घे, हा घेतला तरी चालेल. म्हणजे एक्सची किंमत आणि वायची किंमत माहिती आहे. एक्सची किंमत किती 2 आणि वायची किंमत किती 30. ठीक आहे ना. इथे मात्र काय विचारलं आहे ते घेऊया. एक्सची किंमत माहीत नाही, वायची किंमत 4 माहीत आहे. चला आता त्याला छान असं हा 4 तिकडे भागिले देऊया. 30 दुने 60 म्हणूया याला, 30 दुने 60 आणि भागिले हा 4 करूया. एक्सची किंमत मिळाली असं समजूया. आता 4ने 60ला भागलं तर 15 मिळेल की नाही. भागाकार येतो ना तुम्हाला. जर येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच गुणाकारावर छान असं ट्रिकी आयडिया आहेत आणि सहज तुम्हाला गुणाकार जमेल. मात्र बेचे पाडेसुद्धा असायला पाहिजेत. बेचे पाडे फक्त मी काय बोलतो, बेचे पाडे यायला पाहिजे लहान मुलासारखं. म्हणून आपण इथे एक्स बरोबर 15 असं लिहू शकतो. हे नक्कीच तुमचं इथे उत्तर तयार झालं. इथे 15. बघा ना, ह्या दोघांचा गुणाकार 60 येतो. हे झालं की नाही, झालं. इथे 60 येणार आहे, इथे 60 येणार आहे. परंतु इथे बघा बाबा काय येतं ते तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही बोलू शकता चलनाचा स्थिरांक लिहा. मग चलनाचा स्थिरांक सर 60 आला आहे जिकडे तिकडे. चलनाच्या स्थिरांकाला तुम्ही के म्हणतात सर. मग आम्ही पण लिहितो की के 60 आला बाबा, झालं रे. हे म्हणजे चलनाचा स्थिरांक लिहा, हे झालं. आता चलनाचं समीकरण लिहायचं आहे. आता सर चलनाचं समीकरण काय, एक्स गुणिले वाय लिहायचा आणि तो केची किंमत काय 60 ठेवून द्यायची, झालं चलनाचं समीकरण. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 60 हे चलनाचं समीकरण असतं. ओके, डन. दे दनादन. आपल्याला छान असं समजलं असेल, त्यात मला जास्त आनंद आहे. काही आणखी विशेष उदाहरणे घेऊया.
आणि जेणेकरून ह्या प्रकरणाचा डायरेक्ट तुम्ही छान असं आत्मसात केलं की तुम्हाला चांगले गुण मिळणारच. विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा काय म्हटलं, हे जमतंय हो तुम्हाला. कम्प्लीट दी टेबल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. व्यस्त प्रमाणाचं आहे म्हणजे नंबर ऑफ पेजेस एव्हरी डे, रीड एव्हरी डे अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट रीडिंग दी बुक. हो, इथे दररोज किती पेजेस वाचले जातात आणि मग किती दिवस लागतील असं. म्हणजे 40 पेजेस जर वाचली जात आहेत तर 10 दिवस लागतील. या दोघांचा गुणाकार 400 येतो आहे. या दोघांचा पण गुणाकार 400 येतो आहे. 8×45 एक शून्य ठेवा, 400 झाला. इथे पण 400 यायला पाहिजे गुणाकार. मग इथे काय यावं यासाठी तुम्हाला सांगितलं आहे, याला x मानून घ्या आणि याला y मानून घ्या. तुम्हाला जमेल. स्क्रीनशॉट काढा आणि हे उदाहरण तुम्ही सोडवा, नक्कीच जमेल. आता इथे व्यस्त चलनाचं काही उदाहरण पाहूया. हे व्यस्त चलनाचं आहे बघा. मग सर तुम्ही काय सांगितलं आहे, y आणि x का? ठीक आहे ना, ह्या दोघांचा गुणाकार. सर इथे ह्या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. इथे मात्र एक आहे तर दुसरी माहीत नाही. सोपं आहे सर, अगदी सोपं आहे. सर तुम्ही बोलले आहात की हे जसं आधी उत्तरामध्ये लिहिलं की मग पुढे काय करायचं सर? सर असं तुम्ही बोलला आहेत की x गुणिले y लिहायचा इज इक्वल टू x गुणिले y लिहायचा, म्हणजे इज इक्वल टू ना, दोघांचा गुणाकार सारखा. मग हे दोन्ही आकडे दिले ते लेफ्टला लिहायचे का? हा 15 रे आणि हा 10 चालेल. मग इथे काय, एक्सची किंमत माहिती आहे 20, एक्सच्या ठिकाणी 20 ठेवतो आणि गुणिले y काय माहीत नाही. आता माहीत होईल ना. आता 20 ना हा भागिले येईल इकडे. मग इथे हा 150 आहे, लक्षात ठेवा. हा 150 झाला गुणाकार दोघांचा आणि भागिले हा 20 आला की नाही? हो. आणि मग y, मग इथे एक एक शून्य गेला. आता 2ने जर 15ला भागलं की 15च्या निम्मे म्हणावं की 7.5 झालं. yची व्हॅल्यू मिळाली. भागाकार येतो तुम्हाला, भागाकार जमतो की नाही? हो, हे उत्तर झालं. इथे yची व्हॅल्यू मिळाली. आता हे नेक्स्ट एक्झाम्पल पण पाहूया जरा आणि आपण तिथं थांबूया नंतर. पण तुम्ही लक्षात ठेवा, काही उदाहरणे तुम्हाला तुमच्या पुस्तकात मिळतील. जशीच्या तशी आणि व्यवस्थित सोडवा नक्कीच. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. ठीक आहे, लाईक करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा. ओके. चला ठीक आहे. सॉरी, हे असं असेल तर व्यस्त चलन बोललं जातं. ठीक आहे ना, हे व्यस्त चलनच आहे. इथे व्हेन म्हणजे अशा दोन्ही किमती दिल्या आहेत, नंतर मग एक दिले आहे तर दुसरं विचारलं आहे. ठीक आहे सर, आणि हे पण आहे सर, हे नंतरचं एक्झाम्पल. चला हे आधी सोडवू. चला, तर तुम्ही सांगितलं आहे सर आम्हाला y गुणिले x बरोबर y गुणिले x किंवा x गुणिले y सारखंच आहे. इथे सर 24 आणि 3.5 ना, yची व्हॅल्यू 3.5 गुणिले एक्सची व्हॅल्यू 24 दिली आहे बरोबर. आता काय हो, इथे एक्सची व्हॅल्यू दिली आहे, वायची माहीत नाही. वाय लिहितो ना जसं तसा. एक्सची 8 दिली आहे, लिहिलं. हे पहिलं एक्झाम्पल चाललेलं रे. ओके. वाय जागच्या जागी राहू देतो आणि हा 8 मात्र भागिले ठेवतो इकडे. 3.5 गुणिले 24 हा जसाच्या तसा आणि भागिले 8 येऊ दिला. हो, आता 8च्या पाड्यात 24 आहे. 8 एक 8, 8 त्रिक 24. आता 3ने जर 3.5ला गुणायचं म्हटलं की गुणाकार जमायलाच पाहिजे. दशांश चिन्ह असेल, असू देत, जमेल तुला. तर वायची व्हॅल्यू आता आपल्याला मिळत आहे. कशाचा गुणाकार? 3.5 गुणिले 3. हो, आता मिळेल 3 5 15, 1 हातचा आला, 3 त्रिक 9 आणि 1 10 आणि दशांश चिन्ह 1 घर नंतर दशांश चिन्ह झालं. अशा प्रकारे इथे वायची व्हॅल्यू मिळाली. कोण म्हणतं जमणार नाही? हे तुमच्यासाठी आहे, फॉर यू. ठीक आहे, तर मी इथे थांबूया का आता?
व्हिडिओ मोठा झाला आहे तर तुम्ही छान मात्र पहाच, शेवटपर्यंत पाहायचं आणि त्याला परफेक्ट लक्षात ठेवा. तुमच्यासाठी माझ्याकडे आशीर्वादच आहे. ठीक आहे. ओके, बाय बाय.